आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. राज्य सरकारांकडे व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध असून आता 29 राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. गॅस वितरकांच्या दुकानांबाहेर रांगा लावण्याची काहीही आवश्यकता नसल्याचं शर्मा यांनी नमूद केलं. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी खुली आहे. मात्र अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित जहाजांना या जलमार्गातून जाण्याची परवानगी नाही असं प्रतिपादन इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केलं. अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान आज रविवारी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्या मध्य पूर्व आशियात ये जा करणाऱ्या एकूण 72 नियोजित आणि अनियोजित उड्डाणांचे संचालन करणार आहेत. दोन्ही विमान कंपन्या 15 मार्च रोजी जेद्दा आणि मस्कटसाठी त्यांच्या नियोजित सेवा सुरू ठेवणार आहेत. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी एक परतीची सेवा चालवेल, तर एअर इंडिया एक्सप्रेस बंगळुरू आणि कोझिकोड येथून प्रत्येकी एक उड्डाण संचालित करेल. मेळघाटातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा या उद्देशाने धुळघाट इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर राबवण्यात आलं. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या सेवा सहज उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हवामान. अकोला जिल्ह्यात सातत्यानं उच्चांकी तापमान नोंदवलं जात आहे. तापमानाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशी औषधे, उपचार साहित्य उपलब्ध ठेवावे. उष्मा लाटेपासून बचावासाठी आवश्यक दक्षतेबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. दरम्यान आज सकाळी नागपूरचं किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं, तर सापेक्ष आर्द्रता 68% इतकी आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी 6 वाजता ऐकू शकाल. नमस्कार.